DHSचे सेकंड लिस्टचे DV चालू झालेले आहेत. तर काही विभागाचे जे नागपूरमध्ये वगैरे झाले त्यांना पण आणखीन ऑर्डर दिलेल्या नाही आहेत. तसंच आणखीन कुठल्या कुठल्या याचा आलेला आहे DVचा नागपूर, अकोला, खाजगी शासकीय त्यांच्या डेट आलेल्या आहेत. आता अकोल्याची पण आलेली आहे. तर मी आता टोटल कोणते कोणते आलेले आहेत आणखीन म्हणजे जे होणारे DV आहेत आणखीन पुढे, तर कोणते कोणते होणार आहेत हे बघा. नागपूरचं आहे, एकदा सगळे दाखवतो कोणते कोणते आलेले आहेत. हे नागपूरवाल्यांसाठी आहे, नागपूरचं. त्याच्यामध्ये अधिपरिचारिका खाजगी, ठीक आहे. हे प्रायव्हेटवाल्यांसाठी आहे, खाजगी महिला व पुरुष यांचं 19 तारखेला होणार आहे 2024, ठीक आहे. 19 तारखेला 9 वाजता. हा इथं ॲड्रेस पण दिलेला आहे, ठीक आहे. नागपूरवाल्यांचं, प्रायव्हेटवाल्यांचं कुठं आहे ते. त्याच्यानंतर हे खाली सोबत यादी दिलेली आहे, तुम्हाला सर्व याद्या ग्रुपवर आपल्या मिळतील, व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या आहेत सर्व याद्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे 18 तारखेचं होतं अकोलाचं, ठीक आहे. अकोलामध्ये हे शासकीयचं होतं, ठीक आहे. अकोला शासकीय 50% महिला व पुरुष, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये ॲड्रेस दिलेला आहे, हा पत्ता इथे 18 तारखेला अकोला येथे होणार आहे त्यांचं. त्याच्यानंतर हे मी सूचना वगैरे सांगितलेले आहेत, डॉक्युमेंट्स काय लागतील वगैरे, ठीक आहे. हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर हे झालं 18 तारखेला अकोलाचं. त्याच्यानंतर आत्ता आणखीन एक आलेलं आहे, हे खाजगी अकोलाचंच, म्हणजे खाजगी प्रायव्हेट जे ह्यांचं आहे महिला व पुरुष, ठीक आहे. या दोघांचं पण हे कधी तारखेला आहे बघा. आता ह्यांचं ठेवलेलं आहे 20 तारखेला, ठीक आहे. त्यांचं आलेलं आहे 20 तारखेला, 20/6/2024 सकाळी 9 वाजता. पत्ता येथेच खाली पत्ता पण दिलेला आहे. तर ठीक आहे. हां, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ म्हणजे तोच ॲड्रेस आहे, पण फक्त त्यांचं 20 तारखेला ठेवलेलं आहे. हे खाली लिस्ट काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत सोबत ते त्याची लिस्ट दिलेली आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे कंबाईनच लिस्ट आहे. आता मेल फिमेल एकत्रच होणार आहे त्याच दिवशी, त्याच्यामुळं त्यांनी कंबाईन लिस्ट लावलेली आहे. तर हे ओपन जनरल हे बघा, हे मेल मेल मेल, त्याच्यामध्ये हां हे फिमेल कॅन्डिडेट, हे मेल कॅन्डिडेट, हे फिमेल कॅन्डिडेट, हे मेरिटप्रमाणे त्यांनी लावले असणार आहे. हे मेरिटप्रमाणे सर्व कंबाईन केलेली आहे लिस्ट, ठीक आहे. ह्याच्यामध्ये सिलेक्शन कॅटेगरी, इथं कोणत्या कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे ते पुढे मेन्शन केले, आणि मेल आणि फिमेल हे सगळं मेरिटप्रमाणे लावलेलं आहे. तर याच्यामध्ये जसं मेरिट असेल त्याप्रमाणे तुम्हाला प्रिफरन्स देता येईल तिथे. आता ह्याच्यामध्ये ओपन अगेन्स्ट हे पोर्ट झाले, पण ॲक्च्युली स्पोर्ट लिहायचं असेल, एस टाईप करायचं राहिलं असेल त्यांच्याकडून, ठीक आहे. हे स्पोर्ट असणार आहे, ओपन अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन, हे ओपन अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन, ठीक आहे. पोर्ट असं काही कुठलं रिझर्वेशन नाही, स्पोर्ट पर्सन असेल ते. तर काही जणांचं तेच क्वेश्चन होते, सर ते पोर्ट पर्सन काय, ते पोर्ट नाही स्पोर्ट असेल, ठीक आहे. ते एस असणार आहे, तर ते मिस झालं असेल एस त्यांचं टाईप करण्यात वगैरे, ठीक आहे. त्यानंतर ओपन अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड पार्ट टाईम, ठीक आहे. हे अगेन्स्टवाले पण त्यांनी कन्वर्ट केलेत, फक्त एक सर्व्हिसमॅनच्या नाही कन्वर्ट, ठीक आहे. DHSच्या पण एक सर्व्हिसमॅनच्या नाही, बाकी कन्वर्ट केलेलं आहे त्यांनी. अगेन्स्ट प्रोजेक्ट अफेक्टेड, हे बघा प्रोजेक्ट अफेक्टेडची, पार्ट टाईमची, आणि हे ओव्हर मी आता जे दाखवलं होतं तुम्हाला, हां हे स्पोर्ट पर्सनची, पोर्ट म्हणजे ते स्पोर्ट पर्सन, तर ते सर्व कन्वर्ट झालेलं आहे. बाकी कॅटेगरी वगैरे लिहिलेले आहे. हे खाली डॉक्युमेंट्सची लिस्ट, ठीक आहे. मी आधी पण सांगितली होती काय काय लागणार आहे. हे डॉक्युमेंट्सची लिस्ट घेऊन जा, इतके डॉक्युमेंट्स लागतील, ओरिजिनल आणि झेरॉक्सचे सेट, फॉर्म, हॉल तिकीट, ठीक आहे. तर काही शॉर्टमध्ये सांगू, तुमचं शाळा सोडल्याचा दाखला, आणि हे तुमचं पासिंग सर्टिफिकेट, आपलं 10th सर्टिफिकेट तरी चालतं, बाकी काही गरज नाही. जात म्हणून कास्टमधून असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नसेल कास्ट व्हॅलिडिटी तरी काही प्रॉब्लेम नाही, 6 महिन्यानंतर देऊ शकता, ठीक आहे. नॉन क्रिमिनल ज्या कास्टला आहे त्या कास्टसाठी फक्त आदिवासी म्हणजे डोमेसाईल हे सर्वांना लागेल. त्याच्यानंतर तुमचे GNM BSc झाले त्याचे डॉक्युमेंट्स, अनुभव प्रमाणपत्र सांगितले पण नर्सिंगसाठी कंपल्सरी नाही, त्याच्यामुळं काही गरज नाही त्याची. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन पाहिजे, नसेल तर ॲटलिस्ट अप्लाय केलेली रिसिट तरी पाहिजे. त्याच्यानंतर संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे MSc IT नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, 2 वर्षात नंतर देऊ शकता काढून. त्याच्यानंतर समांतर आरक्षण, हे अंशकालीन खेळाडू भूकंप प्रकल्प, ठीक आहे. ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं असेल, असं काही रिझर्वेशन असेल तुमच्याकडे, त्याचे कागदपत्र. त्याच्यानंतर हे लहान कुटुंब, हे सर्वांनाच लागतं लहान कुटुंबाचं.
त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ, स्वतःचा फोटो, त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड सोबत ठेवा ते झेरॉक्स, त्याच्यानंतर पासपोर्ट साईज 2 फोटो, नाव बदलल्यास तुमचं गॅजेट वगैरे जर नाव चेंज झालं असेल तर, किंवा तुमचं जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर एक ॲफिडेविट बनवून घ्या. ठीक आहे. हे गॅजेट कोणाला लागतं की ज्यांचं नाव वगैरे चेंज केलेलं आहे, किंवा मोस्टली फिमेलमध्ये जे लग्नानंतरच्या नाव चेंज केलं असेल तर त्यांच्यासाठी लागतं ते. बाकी नाही, काही नावात करेक्शन असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर एखादा ॲफिडेविट बनवून घ्या, ते लागेल. त्याच्यानंतर आधार बायोमेट्रिक हे तिथे केलं जाईल तुमचं. जे ऑर्डर दिले नाहीत ते ह्याच्यामुळे दिले नाहीत, ते आधार बायोमेट्रिक केलं नाही आणखी त्याचं. त्याच्यानंतर उमेदवाराची GNMBSC, ठीक आहे, हे झाले आहे का, हे चुकून फॉर्म भरलेले ते त्यांच्यासाठी. ठीक आहे. कुणी प्रायव्हेटच्यांनी जर गव्हर्नमेंटमध्ये फॉर्म भरला असेल त्याच्यासाठी त्याला काही करता येत नाही. जर चुकून तुम्ही फॉर्म भरला असेल तर ते रिजेक्टच होईल तिथे गेल्यास. त्याच्यानंतर ठीक आहे, हे साईन तिथे गेल्यास करतील. हे सूचना कॉमनच आहेत, मी ह्या पण सांगितल्या होत्या ऑलरेडी. ठीक आहे. 9 वाजता जायचं आहे, बाकी काही इम्पॉर्टंट नाही. बाकी कॉमनच आहे की 9 वाजता जायचं, लेट आले तर पुन्हा सगळ्यात शेवटी तुमचं काउन्सिलिंग होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सूचना तर कॉमन मी सांगितल्याच होत्या ऑलरेडी. ठीक आहे. 9 वाजता जायचं, त्याच्यानंतर तुम्ही लेट आले तर ते ठीक आहे, ते ऑलरेडी सांगितले. एकदा 3 डेट सांगतो आता कधी कधी होणार आहे. आता टोटल कंटिन्यू 18, 19 आणि 20ला. ठीक आहे. हे 3 दिवस आता पुढे डी होणार आहे. 18ला होणार आहे अकोला गव्हर्मेंट. ठीक आहे. 18ला अकोला गव्हर्मेंटचं होणार आहे. त्याच्यानंतर 19ला होणार आहे नागपूर प्रायव्हेटचं, नागपूर प्रायव्हेटचं. त्याच्यानंतर 20ला होणार आहे अकोलाचंच प्रायव्हेटचं. ठीक आहे. अकोला प्रायव्हेटचं 20ला होणार आहे. तर आता 18, 19 आणि 20. ठीक आहे. आता मेल फिमेल ते एकच दिवशी आहे. ठीक आहे. आता हे 18 तारखेला अकोला गव्हर्नमेंटचं होत असेल ते मेल फिमेल एकाच दिवशी. ठीक आहे. हे 19ला नागपूर प्रायव्हेट होत असेल तर ते प्रायव्हेट मेल आणि फिमेल एकाच दिवशी. सेम तसंच अकोला प्रायव्हेटचं 20 तारखेला मेल आणि फिमेल एकाच दिवशी. तर आता सध्या पुढे येणारे DV हे आहेत. बाकीचं आणखीन अपडेट आलं नाही. बाकीचं जसं अपडेट येईल त्याचं ग्रुपवर टाकण्यात येईल. बाकी जे काही अपडेट असेल, कुठं ऑर्डर मिळाली नाही मिळाली तर ठीक आहे, ते सर्व नेक्स्ट अपडेट मिळाल्यानंतर मी इन्फॉर्म करेन. पण सध्या पुढला शेड्यूल हा 18, 19 आणि 20 असा आहे. तर आपापल्या लिस्टमध्ये नाव चेक करा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झाले, आणि डॉक्युमेंट्स हे जी यादी दिली याप्रमाणे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत नाही आहेत. ठीक आहे. ते आत्ताच बघून ठेवा, आणि काही क्वेरी असेल तर ग्रुपमध्ये विचारू शकता, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तिथे तुम्ही विचारू शकता. तुम्हाला या सर्व लिस्ट वगैरे अपडेट तिथे मिळून जाईल.